गिरडा घाटामध्ये ट्रॅक्टर चालकानं दुचाकीस्वाराला दिली जोराची धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेमध्ये बुलढाणा इथं उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं. या गिरडा घाटामध्ये अपघाताचं सत्र सुरूच, मात्र या गंभीर प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे. गिरडा घाटामधनं सकाळी 7 वाजेच्या दरम्यान सोयगाव तालुक्यातील देवहारी येथील रहिवासी मंगल सूर्यभान साळवे ही व्यक्ती गिरडा घाटामधनं मोटरसायकलनं प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालक यानं मंगल साळवे या व्यक्तीच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिल्यानं साळवे यांना अपघात होऊन गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जखमी झालेल्या साळवे यांना उपचारासाठी बुलढाणा इथं दाखल करण्यात आलं होतं. मात्र ज्या ट्रॅक्टरनं या मोटरसायकलचा अपघात केला हे ट्रॅक्टर विना नंबरचं आहे. या ट्रॅक्टरवरती कोणताही नंबर किंवा नंबर प्लेट लावलेली नाही. यामुळं या ट्रॅक्टरवरती थोडा संशय निर्माण होतोय. सदरील ट्रॅक्टर हे बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी येथील असल्याचं सांगण्यात आलं. सध्याला गिरडा घाटामध्ये अपघाताचं खूपच प्रमाण वाढलं आहे. याचं मुख्य कारण सार्वजनिक बांधकाम विभाग याचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा. गिरडा घाटामध्ये अनेक वळणावरती साईड नाल्या नाहीत, कोणतेही संकेत फलक नाही, बोर्ड नाही. यामुळं रोडच्या बाजूला पावसानं मोठमोठे खड्डे पडून धोक्याचं वळणसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं आहे, ज्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसंच रोडवरती अनेक काटेरी झोडपे रस्त्यामध्ये आल्यामुळं समोरून येणाऱ्या वाहनधारकांना वाहनं दिसत नसल्यामुळं अपघाताचं सत्र वाढत चाललं आहे. गिरडा घाटामध्ये अनेक ठिकाणी बाजूचे कठडे तुटून साईडला ड्रम नाल्या नसल्यामुळं रोडच्या कडेला खूप मोठमोठ्या खाई निर्माण झाल्या आहेत. तसंच या रस्त्यामध्ये पावसामुळं मोठमोठे दगड आणि दरड कोसळून रोडचे पूर्णपणे 3 तेरा वाजलेले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार आणि या 3 तेरा वाजलेल्या दुरावस्था झालेल्या रोडची दुरुस्ती करून संरक्षण भिंत, कठडे तसंच या घाटात फलक कधी लावणार ही चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे. या पीडित व्यक्तीला न्याय मिळणार का? विना नंबरच्या ट्रॅक्टरची पूर्ण चौकशी करून प्रशासनानं कारवाई करण्यात यावी, अशी परिसरातील जनता आणि अपघातग्रस्त पीडित व्यक्ती मागणी करत आहेत. प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.